नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण WH प्रश्न कसे बनवावे याबद्दल माहिती घेतली होती. त्याचबरोबर दोन प्रकारचे एक्झाम्पल्स आपण पाहिले होते, सहाय्यकारी क्रियापद असेल आणि सहाय्यकारी क्रियापद नसेल. तर एक सूत्र मी दिलं होतं, WH शब्द सहाय्यकारी क्रियापद, कर्ता, मुख्य क्रियापद आणि इतर भाग. त्या सूत्राच्या माध्यमातून दिलेल्या वाक्यातील अधोरेखित भाग उत्तर यावा असा प्रश्न तयार कसा करावा हे काल आपण शिकलो होतो. काल दोन्ही पद्धतीमधील एक्झाम्पल्स नियमासहित दिले होते. आता काही एक्झाम्पल्स तुम्हाला मी सोडून दाखवतो आणि काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवण्यास देतो. फक्त लक्ष द्या, काही एक्झाम्पल्स मी सोडवतोय. काही एक्झाम्पल्स बघा त्या ठिकाणी. बाळू, काही वाक्य मी या ठिकाणी लिहिलोय. या वाक्यामध्ये काही भाग अधोरेखित केलेले आहेत. अधोरेखित केलेले भाग उत्तर यावे असा प्रश्न बनवायचा आहे. काल आपण शिकलोय त्या नियमा आधारित परत आपण शिकायचं आहे. काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडून दाखवतो. अनिल वॉज वॉचिंग अ रेसलिंग मॅच. अनिल एक कुस्ती पाहत होता. कुस्ती पाहत होता. रेसलिंग मॅच, कुस्तीचा सामना, हे उत्तर यायला पाहिजे. मग प्रथम मराठीमध्ये एक प्रश्न बनवा. अनिल काय पाहत होता. आपण काय हे WH शब्द घेतलं, वॉट. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वॉच,
त्यानंतर या वाक्याचा करता व्हॉट वॉज अनिल वॉचिंग, प्रश्नचिन्ह. व्हॉट वॉज अनिल वॉचिंग, प्रश्नचिन्ह. अनिल काय पाहत होता? एक कुस्तीचा सामना, रेसलिंग मॅच. ही टूक मी टू हिज रूम, तो मला त्याच्या रूम कडे घेऊन गेला. टू हिज रूम, त्याच्या रूम कडे हे उत्तर यायला पाहिजे. मराठीमध्ये आपण प्रथम प्रश्न बनवा, तो मला कोठे घेऊन गेला, तो मला कोठे घेऊन गेला. कोठे हा डब्ल्यू शब्द आपण निवडला, वेअर. त्यानंतर हा वाक्य साध्या भूतकाळात आहे. या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही आहे, वाक्य साध्या भूतकाळात आहे, त्यामुळे डीड घ्या, वेअर डीड. त्यानंतर करताही तर डीड घेतल्यामुळे टूकचं टेक होतं, टेक मी, प्रश्नचिन्ह. वेअर डीड ही टेक मी, तो मला कोठे घेऊन गेला. वेअर डीड ही टेक मी, तो मला कोठे घेऊन गेला, त्याच्या रूमकडे. हा भाग उत्तर येतो. अनिल मेड मनी बाय फिट्स अँड स्टार्ट्स. अनिल कधी कधी पैसे मिळवायचे, केव्हा केव्हा तरी पैसे मिळवायचे, केव्हा केव्हा तरी हा भाग उत्तर यावा असा प्रश्न बनवायचा आहे. मग अनिल कसे पैसे मिळवायचे, अनिल कसे पैसे मिळवायचे. कसे साठी हाऊ, हा वाक्य साधा भूतकाळात आहे, त्यामुळे डीड घ्या, हाऊ डीड. त्यानंतर करता अनिल, हाऊ डीड अनिल मेड्स मेक मनी, आणि प्रश्नचिन्ह. हाऊ डीड अनिल मेक मनी, डीड घेतलं, मेड्स मेक मनी, हाऊ डीड अनिल मेक मनी. अनिल पैसे कसे मिळवायचे, की बाय फिट्स अँड स्टार्ट. ही हॅज गिवन मी अ की टू द डोअर, तो मला दरवाजाची किल्ली दिलेला आहे. दरवाजाची किल्ली, हे हा भाग उत्तर यायला पाहिजे. मग तो मला काय दिलेला आहे, तो मला काय दिलेला आहे, दरवाजाची किल्ली. हा भाग उत्तर येतो. मराठीमध्ये आपण प्रश्न बनवलं, तो मला काय दिलेला आहे. बघा बघा, काय साठी व्हॉट, मग या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद हॅज, व्हॉट हॅज. नंतर ही, व्हॉट हॅज ही गिवन मी. पहिला डब्ल्यू शब्द, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर करता मुख्य क्रियापद, आणि व्हॉट हॅज ही गिवन मी, तो मला काय दिलेला आहे. अशा प्रकारे आपण की प्रश्न बनवू शकतो. चारही प्रश्न लिहून घ्या. आणखी काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सोडून दाखवतो. पटपट लिहून घ्या. पटपट लिहून घ्या बाळा. बाळू आणखीन काही एक्झाम्पल्स मी सोडून दाखवतो.
लिहून झाला असेल आणखीन काही एक्झाम्पल्स बघा. मग आणखी 3 एक्झाम्पल्स क्लिअर आहेत बघा. सिंग वॉज अवॉर्डेड पद्मभूषण विथ सिंग यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले. आता बघा इथं आपण सिंग कसे सन्मानित झाले असा आपण प्रश्न बनवू शकतो. त्यामुळे हाऊ घ्या पहिला हाऊ, त्यात सहाय्यकारी की आपण वॉज, हाऊ वॉज सिंग awarded. प्रश्नचिन्ह. How was Singh awarded with Padma Vibhushan? How was Singh awarded? सिंग यांना सन्मानित कसे केले गेले पद्म विभूषणने असं आपल्याला उत्तर मिळतं. Our class monitor is a perfect symbol of duty and discipline. की आमचे वर्ग प्रतिनिधी हा कर्तव्य आणि शिस्तीचा एक परिपूर्ण आणि आदर्श उदाहरण आहे. आता इथं आमचा वर्गमित्र कसा आहे असं आपण प्रश्न बनवू शकतो. हाऊ इज आवर क्लास, पहिला हाऊ घ्या, त्यानंतर सहाय्यकारी केले आपण इज, हाऊ इज आवर क्लास मॉनिटर ऑफ ड्युटी अँड discipline. How is our class monitor of duty and discipline? अशा प्रकारे आपण प्रश्न बनवू शकतो. You have 50 armed soldiers. तुमच्याकडे 50 सुसज्ज असे सैनिक आहेत. मग तुमच्याकडे किती
आर्म्ड सोल्जर्स आहेत. मग ते कितीसाठी, हाऊ मेनी बाळांनी वाक्य थोडं वेगळं होतं. हाऊ मेनी सोल्जर्स सॉरी आर्म्ड सोल्जर्स म्हणा. हाऊ मेनी आर्म्ड सोल्जर्स. आणि या ठिकाणी डू घ्यायचा आहे. डू यू हॅव, कारण ही थोडी वाक्य रचना वेगळी होते. डू घेऊन त्यातरी करता आणि मग तो मुख्य क्रियापद आहे हॅव. हाऊ मेनी आर्म्ड सोल्जर्स डू यू हॅव. तुमच्याकडे किती सुसज्ज असे सैनिक आहेत. अशा प्रकारे आपण की प्रश्न बनवू शकतो. तिन्ही एक्झाम्पल्स घ्या. काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायला येतो. या ठिकाणी हा टॉपिक संपतो. तिन्ही एक्झाम्पल्स घ्या बघा. ठीक आहे बाळा, झालं असेल. काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवण्यात देतोय, तुम्ही घरी सोडवायचं आहे. पटपट लिहा.
आणि माझ्यासोबत एक्झाम्पल लिहून घ्या. अगदी सोपे एक्झाम्पल्स लिहिले बघा तुम्हाला. आणि एवढे एक्झाम्पल्स सोडवण्यासाठी घ्या. पटपट लिहून घ्या. बाळांनो, एक्झाम्पल्स लिहून घेतला असाल तर इकडे लक्ष द्या. या ठिकाणी WH प्रश्न कसे बनवावे हा टॉपिक संपलेला आहे. काही एक्झाम्पल्स तुम्हाला आता सोडवून दिलेलो आहे, काही एक्झाम्पल्स सोडवण्यास सांगितलेलो आहे. आता आपण नवीन टॉपिक चालू करूया. तो टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. क्लॉट्स हा टॉपिक मी सुरू करतोय. काळजीपूर्वक लक्ष द्या. हा टॉपिक अत्यंत महत्वाचा 9वी आणि 10वीच्या दृष्टीने. फक्त
टॉपिकचं नाव घ्या, लिहून घ्या. द क्लॉज, त्याला मराठीमध्ये उपवाक्य म्हणतो. प्रथम क्लॉज म्हणजे काय, उपवाक्य म्हणजे काय हे समजावून घ्या. एक मी तर एक साखळी लिहितोय, त्याद्वारे क्लॉज म्हणजे काय हे तुम्हाला समजावून सांगतो. फक्त लक्ष द्या. इकडे बघा, ह्या चेनकडे पाहिला तर तुमच्या लक्षात येईल लेटर्स, याचा अर्थ मुळाक्षर घ्या, अल्फाबेट्स, पत्रनवे. अनेक अक्षरे मिळून शब्द बनतात, अनेक शब्द मिळून वाक्य प्रचार बनतं, अनेक वाक्य प्रचार मिळून उपवाक्य बनतं आणि अनेक उपवाक्य मिळून वाक्य बनतं. परत सांगतोय, अनेक अक्षरे मिळून शब्द बनतात, अनेक शब्द मिळून वाक्य प्रचार बनतं, अनेक वाक्य प्रचार मिळून उपवाक्य बनतं आणि अनेक उपवाक्य मिळून वाक्य बनतं, वाक्य मुख्य पूर्ण वाक्य. मग या चेनवरून क्लॉज इज अ पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स, यावरून क्लॉज म्हणजे काय, क्लॉज इज अ पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. उपवाक्य हा दिलेल्या वाक्याचा एक भाग असतो. उपवाक्य हा दिलेल्या वाक्याचा एक भाग असतो, हे यावरून सिद्ध होतं. उपवाक्य हा दिलेल्या वाक्याचा एक भाग असतो. आता बाळांनो, काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करतात तर काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नाही. काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करतात तर काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नाही. या तत्वाच्या आधारेच उपवाक्याचे परत दोन प्रकार पडतात. काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करतात तर काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करत नाहीत. या वैशिष्ट्यावरूनच क्लॉजचे परत दोन भाग पडतात. पहिला भाग आहे मेन क्लॉज, त्याला प्रिन्सिपल क्लॉज म्हणतात, त्यालाच इंडिपेंडंट क्लॉज असं म्हणतात. मराठीमध्ये आपण याला मुख्य गौण वाक्य म्हणतो, मुख्य उपवाक्य. बघा, पहिला प्रकार आहे मेन क्लॉज, त्यालाच प्रिन्सिपल क्लॉज किंवा त्यालाच इंडिपेंडंट क्लॉज म्हणतो. मुख्य उपवाक्य मराठीमध्ये एक वाक्य बघा, I visited a temple which is very nice. बघा, मी एका मंदिराला भेट दिलो की जे खूप सुंदर आहे. मी एका मंदिराला भेट दिलो की जे खूप सुंदर आहे. आता बाळांनो, या वाक्यामध्ये दोन भाग आहेत. मी एका मंदिराला भेट दिली की जे खूप सुंदर आहे, which is very nice. आता बाळांनो, मी एका मंदिराला भेट दिलो हा भाग वाचल्यानंतर या भागामधून पूर्ण अर्थ व्यक्त होतो. बाळांनो, या भागामध्ये काही अपूर्ण आहे, त्याच्या अर्थामध्ये काही अपूर्ण असं वाटतच नाही आणि या भागाला स्वतःच्या अर्थप्राप्तीसाठी दुसऱ्या भागावर अवलंबून राहावं लागत नाही आणि म्हणून या भागाला मेन क्लॉज असं म्हणतो. या भागाला
मेन क्लॉज असं म्हणतो. यावरून बघा मेन क्लॉज म्हणजे काय, जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करत असेल, जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करत असेल तर त्याला मुख्य क्लॉज, मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो. मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज. अशा उपवाक्याला दुसऱ्या उपवाक्यावर अवलंबून राहावं लागत नाही बाळांनो. अशा उपवाक्याला दुसऱ्या उपवाक्यावर अवलंबून राहावं लागत नाही, म्हणून त्याला इंडिपेंडंट क्लॉज, स्वतंत्र उपवाक्य असे सुद्धा म्हणतात. म्हणून 3 नावे दिलोय, मेन क्लॉज, प्रिन्सिपल आणि इंडिपेंडंट, की जो भाग पूर्ण अर्थ व्यक्त करतो त्याला मेन क्लॉज म्हणतो. या भागाला स्वतःच्या अर्थ प्राप्तीसाठी दुसऱ्या उपवाक्यावर अवलंबून राहावं लागत नाही. हा झाला क्लॉजचा पहिला प्रकार. आता 2 नंबरचा प्रकार आहे सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज त्याला आपण म्हणतो किंवा डिपेंडंट क्लॉज. गौण उपवाक्य, गौण उपवाक्य. बघा एक वाक्य लिहितोय, the boys साधं वाक्य, this is the house that Jack built. हे घर आहे की जॅकने बांधले. दिस इज द हाऊस दॅट जॅक बिल्ट. पाहणू, दिस इज द हाऊस हे घर आहे, हे पूर्ण अर्थ व्यक्त करतं. या भागावरून पूर्ण अर्थ करतो, म्हणून याला म्हणायचं मेन क्लॉज, म्हणून याला म्हणायचं मेन क्लॉज. आता पाहणू, दॅट जॅक बिल्ट, की जॅकने बांधले. की जॅकने बांधले हे पूर्ण अर्थ व्यक्त करत नाही बाळांनो. की जॅकने अपूर्ण आहे असं वाटतं, काहीतरी अपूर्ण आहे. की या शब्दामुळे काहीतरी अपूर्ण आहे असं वाटतं, आणि म्हणून या भागाला की सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो. आणि या भागाला स्वतःचे अर्थ मिळण्यासाठी मुख्य उपवाक्यावर अवलंबून राहावं लागतं, म्हणून त्याला म्हणायचं की डिपेंडंट क्लॉज, अवलंबून राहणारा क्लॉज. या वाक्याला या स्वतःच्या अर्थ प्राप्तीसाठी मुख्य उपवाक्यावर अवलंबून राहावं लागतं, म्हणून याला सबऑर्डिनेट क्लॉज, त्याचबरोबर डिपेंडंट क्लॉज म्हणतो. या पहिल्या वाक्यात बघा, विच इज व्हेरी नाईस, की जे खूप सुंदर आहे. जे म्हणजे काय, मंदिर. या भागावरून पूर्ण अर्थ व्यक्त करतच नाही बा, या भागावरून पूर्ण अर्थाचा बोध होत नाही, म्हणून याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. आणि या सबऑर्डिनेट क्लॉज ला स्वतःच्या अर्थ प्राप्तीसाठी मेन क्लॉज वर अवलंबून राहावं लागतं, म्हणून याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणून याला डिपेंडंट क्लॉज, अवलंबून राहणारा उपवाक्य असं आपण म्हणतो. बाळांनो, तुम्हाला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज शोधण्यास सांगतात. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज शोधण्यास सांगतात. त्यासाठी मी तुम्हाला क्ल्यू देतो. सबऑर्डिनेट क्लॉज नेहमी सबऑर्डिनेटर्सने सुरू होतात. सबऑर्डिनेट क्लॉज नेहमी जोड शब्दाने सुरू होतं. ते विच आहे आणि ते दॅट आहे. सबऑर्डिनेट क्लॉज नेहमी आणि नेहमी सबऑर्डिनेटर्स जोड शब्दाने सुरू होतं, म्हणून याला सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो. दिलेल्या वाक्यातील मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज शोधा म्हणलं तर अत्यंत सोपं आहे. सबऑर्डिनेट क्लॉज नेहमी एका विशिष्ट अशा जोड शब्दाने सुरू होतो, तो शब्द शोधायचा, तेथून पुढचा भाग सबऑर्डिनेट क्लॉज असतो. कारण मी या ठिकाणी तुम्हाला उपवाक्य म्हणजे काय आणि उपवाक्याचे 2 प्रकार शिकवलेलो आहे.
आता परत सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार आहेत, तो पाहायचा आहे. यापूर्वी या सर्वांची माहिती लिहून घ्या आणि हे वाक्य लिहून घ्यायचं. माहिती घ्या. माहिती. द क्लॉज म्हणा. क्लॉज कंसात उपवाक्य डॅश. क्लॉज कंसात उपवाक्य डॅश. उपवाक्य हे दिलेल्या वाक्याचा एक भाग असतो. उपवाक्य हा त्या दिलेल्या वाक्याचा एक भाग असतो. उपवाक्य हा दिलेल्या वाक्याचाच एक भाग असतो. उपवाक्य हा दिलेल्या वाक्याचाच एक भाग असतो. पूर्णविराम. काही भाग त्याच्या पुढेसल्या काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करतात. काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करतात तर काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नाहीत. काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करतात तर काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नाहीत. काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करतात तर काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नाहीत. पूर्णविराम. या तत्वावरूनच क्लॉजचे परत 2 उपप्रकार पडतात. या तत्वावरूनच क्लॉजचे CLAUST सिंगल अवतरण चिन्हामध्ये क्लॉजचे 2 प्रकार पडतात. 2 प्रकार पडतात. 2 प्रकार पडतात. फुल स्टॉप. 2 प्रकार पडतात. फुल स्टॉप. याच्या खाली बघा हा भाग लिहूया. मेन क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज आणि इंडिपेंडंट क्लॉज. मेन क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज आणि इंडिपेंडंट क्लॉज. तिन्ही शब्द घ्या. तिन्ही शब्द घ्या. कंसात मुख्य उपवाक्य म्हणा. कंसात मुख्य उपवाक्य म्हणा. त्याची माहिती घ्या. त्याची माहिती. जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करत असेल, जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करत असेल, जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करत असेल, पूर्ण अर्थ व्यक्त करत असेल तर अशा वाक्याला मेन क्लॉज म्हणजेच मुख्य उपवाक्य म्हणतात. मेन क्लॉज म्हणजेच मुख्य उपवाक्य म्हणतात. मेन क्लॉज म्हणजेच मुख्य उपवाक्य म्हणतात. मुख्य उपवाक्य म्हणतात. त्याच्या पुढेच घ्या. अशा उपवाक्याला स्वतःच्या अर्थप्राप्तीसाठी दुसऱ्या उपवाक्यावर अवलंबून राहावं लागत नाही. दुसऱ्या उपवाक्यावर अवलंबून राहावे लागत नाही. दुसऱ्या उपवाक्यावर अवलंबून राहावे लागत नाही. म्हणून अशा उपवाक्याला इंडिपेंडंट क्लॉज असे सुद्धा म्हणतात. म्हणून अशा उपवाक्याला इंडिपेंडंट क्लॉज
असे सुद्धा म्हणतात. इंडिपेंडंट क्लॉज इथं आहे, इंडिपेंडंट क्लॉज असे सुद्धा म्हणतात. बाळांनो, या माहितीखाली वाक्य घ्या. या माहितीखाली वाक्य घ्या. ती सबऑर्डिनेट क्लॉज नाही लिहिला तरी, अधोरेखित करून एससीएल नाही लिहिला तरी चालेल. फक्त मेन क्लॉजला अधोरेखित करा आणि एनसीएल मेन क्लॉज असं लिहा. मेन क्लॉज असं लिहा. त्यानंतर 2 नंबर सबऑर्डिनेट क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज. वाक्य झाल्यानंतर वेगळ्या पेन घ्या, याची माहिती घ्यायची आहे. सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज. तर याची माहिती घ्या. याची माहिती घ्या. जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग, जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नसेल, जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग, जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नसेल, पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नसेल, पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नसेल, तर अशा उपवाक्याला, तर अशा उपवाक्याला सबऑर्डिनेट क्लॉज, तर अशा उपवाक्याला सबऑर्डिनेट क्लॉज कंसामध्ये गौण उपवाक्य कंसपूर्ण असे म्हणतात. सबऑर्डिनेट क्लॉज कंसामध्ये गौण उपवाक्य कंसपूर्ण असे म्हणतात. सबऑर्डिनेट क्लॉज कंसामध्ये गौण उपवाक्य असे म्हणतात. गौण उपवाक्य कंसपूर्ण असे म्हणतात. त्याच्या पुढील माहिती घ्या. अशा उपवाक्याला, अशा उपवाक्याला स्वतःच्या अर्थप्राप्तीसाठी, स्वतःच्या अर्थप्राप्तीसाठी मुख्य उपवाक्यावर अवलंबून राहावे लागत नाही. स्वतःच्या अर्थप्राप्तीसाठी मुख्य उपवाक्यावर अवलंबून राहावे लागत नाही. स्वतःच्या अर्थप्राप्तीसाठी मुख्य उपवाक्यावर अवलंबून राहावं लागत नाही. मुख्य उपवाक्यावर अवलंबून राहावे लागत नाही. म्हणून अशा वाक्याला, अशा उपवाक्याला, म्हणून अशा उपवाक्याला डिपेंडंट क्लॉज असे सुद्धा म्हणतात. अशा उपवाक्याला डिपेंडंट क्लॉज, सिंगल अवतरणाचे नाव डिपेंडंट क्लॉज असे सुद्धा म्हणतात. डिपेंडंट क्लॉज असे सुद्धा म्हणतात. डिपेंडंट क्लॉज असे सुद्धा म्हणतात. फुल स्टॉप. बाय. या माहिती काय, हे वाक्य लिहूया. दिस इज द हाऊस दॅट जॅक बिल्ट. आणि दोन्ही मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज या दोन्ही भागांना अधोरेखित करायचं आहे. या दोन्ही भागांना अधोरेखित करायचं आहे. दिस इज द हाऊस दॅट जॅक बिल्ट मेन क्लॉज आणि तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे. पटपट लिहा आणि इकडे लक्ष द्या. या भागामध्ये आपण फक्त क्लॉज म्हणजे काय आणि क्लॉजचे 2 प्रकार, मुख्य उपवाक्य आणि गौण उपवाक्य, हे 2 प्रकार आपण शिकलेले आहोत. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज कसं ओळखायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. याच्या पुढील भाग आपण आता उद्या घेऊया. थँक्यू.